श्री गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी भक्त दूरदूरून बंकटलाल यांच्या घरी येऊ लागले. एके दिवशी सकाळी एक गोसावी महाराजांच्या दर्शनासाठी आला. तो एका कोपऱ्यात शांत बसला. समोर खूप गर्दी असल्यामुळे त्याला महाराजांचे दर्शन नीट होत नव्हते. तो मनात विचार करू लागला, मी महाराजांचा महिमा काशीला ऐकला आणि त्यांना भांग अर्पण करण्याचा नवस केला. पण इथे इतक्या लोकांमध्ये माझा नवस कोण लक्षात घेईल? लोकांना कळले तर ते मला इथून हाकलून देतील. महाराजांनी त्याचे हे सर्व मनातील विचार ओळखले. तो पहा, कोपऱ्यात काशीचा गोसावी बसला आहे, त्याला इकडे आणा. हे ऐकून गोसावी खूप आनंदी झाला. हे संत खरेच त्रिकालज्ञ आहेत. मी मनात जे विचार केले ते त्यांनी ओळखले. महाराजांनी माझा नवस न सांगताच ओळखला. हे खरेच महान आहेत. मंडळींनी त्या गोसाव्याला पुढे आणले. महाराज त्याला म्हणाले, तुझ्या झोळीत 3 महिने जपून ठेवलेली पोटरी काढ आणि आज तुझा नवस पूर्ण कर. हे ऐकताच गोसावी भावुक झाला. तो महाराजांच्या चरणी लोटांगण घालून लहान मुलासारखा रडत क्षमा मागू लागला. महाराज म्हणाले, बस आता, उठ आणि पोटरी काढ. नवस करताना तुला लाज वाटली नाही, मग आता का संकोच करतोस? तेव्हा गोसावी नम्रपणे हात जोडून म्हणाला, मी माझा नवस पूर्ण करतो, पण एक विनंती आहे. माझ्यासारख्या दीन भक्ताची आठवण म्हणून ही बुटी तुम्ही स्वीकारा. तुम्हाला याची गरज नाही हे मला माहीत आहे, पण माझी भावना म्हणून स्वीकारा. जसे भक्तांची इच्छा संत पूर्ण करतात तसेच माझीही करा. तुम्हीही माझी भावना नाकारू नका. महाराज थोडे संकोचले, पण शेवटी त्यांनी होकार दिला. गोसाव्याने पोटली काढली, ती स्वच्छ केली आणि महाराजांना चिलमीत घालून अर्पण केली. काही दिवस शेगावात राहून तो पुढे रामेश्वरला निघून गेला. अशा प्रकारे ही प्रथा सुरू झाली. पण ती व्यसन नव्हती. महाराज त्यापासून पूर्णपणे अलिप्त होते. महाराज कधी वेदांच्या ऋचा अगदी स्पष्ट स्वरात म्हणत असत, तर कधी चंदन चावल बेलकी पतिया हेच पद वेगवेगळ्या रागांमध्ये गात असत. कधी गणगण भजन करीत, तर कधी पूर्ण शांत बसून मौन धारण करीत. कधी एखाद्यासारखे निश्चल पडून राहत, तर कधी अंगात आल्यासारखे वागत. कधी इकडे तिकडे भटकत, तर कधी अचानक कोणाच्या घरी जात असत. एकदा शेगावातील मान्यवर जानराव देशमुख यांची प्रकृती खूपच खालावली. आजार इतका वाढला की त्यांच्या शरीरातील सर्व शक्ती संपली. वैद्यांनी खूप प्रयत्न केले, पण शेवटी त्यांनी सांगितले की आता परिस्थिती गंभीर आहे आणि बरी होण्याची आशा नाही. हे ऐकून घरच्यांना खूप दुःख झाले. ते रडत म्हणू लागले, जानराव, आम्हाला सोडून जाऊ नका. अनेक नवस आणि उपचार करूनही काही उपयोग झाला नव्हता. शेवटी त्यांनी विचार केला की आता शेवटचा उपाय म्हणून महाराजांकडे जावे. त्यातील एक जण लगेच बंकटलाल यांच्या घरी गेला आणि म्हणाला, जानराव देशमुखांचा शेवटचा काळ जवळ आला आहे. कृपया महाराजांचे चरणतीर्थ द्या. ते त्यांच्यासाठी अमृतासारखे ठरेल. बंकटलाल म्हणाले, हे माझ्या हातात नाही. तुम्ही आमच्या वडिलांना विचारा. मग त्यांनी तात्काळ भवानीराम यांना विनंती केली. भवानीराम दयाळू होते. त्यांनी लगेच पेल्यात पाणी घेऊन महाराजांच्या चरणी लावले आणि त्यांना विनंती केली. महाराजांनी मान हलवून होकार दिला. ते चरणतीर्थ जानरावांना पाजताच त्यांच्या घशातील घरघर थांबली. त्यांनी हात हलवायला सुरुवात केली आणि डोळेही उघडले. त्या पवित्र तीर्थाच्या प्रभावामुळे ते हळूहळू बरे होऊ लागले. हे पाहून सगळ्यांना खूप आनंद झाला आणि महाराजांच्या शक्तीची जाणीव झाली. 8 दिवसात जानराव पूर्ण बरे झाले आणि नंतर ते स्वतः भवानीराम यांच्या घरी महाराजांच्या दर्शनासाठी आले. संत हे कलियुगातील साक्षात देवच असतात. पण याचा अर्थ असा नाही की जिथे संत असतात तिथे कोणालाही मृत्यू येत नाही. संत सर्व प्रकारचे मृत्यू टाळत नाहीत. ते निसर्गाच्या नियमांप्रमाणेच वागतात. मात्र अचानक येणाऱ्या संकटांपासून ते भक्तांना वाचवतात. जगात मृत्यूचे 3 प्रकार सांगितले जातात: आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक. आधिभौतिक आणि आधिदैविक हे दोन्ही प्रकार काही प्रमाणात टाळता येऊ शकतात. संतपुरुष अशा संकटांपासून वाचवू शकतात. पण त्यासाठी खरा साधू असणे आवश्यक आहे. केवळ दिखावा नसावा.
साधुत्व येण्यासाठी मनातील विकार दूर झालेले असावेत. आधी भौतिक मृत्यू हा शरीराच्या आजारामुळे होतो आणि तो योग्य वैद्य आणि औषधांनी टाळता येतो. आधी दैविक मृत्यू हा दैव, नवस किंवा पूजेमुळे टाळता येतो, पण त्यासाठी श्रद्धा असणे गरजेचे आहे. जानरावांचा मृत्यू हा अशाच संकटाच्या स्वरूपाचा होता, म्हणून महाराजांच्या चरणतीर्थामुळे तो टळला. पण आध्यात्मिक मृत्यू मात्र अटळ असतो. जानराव बरे झाल्यावर त्यांनी बंकटलाल यांच्या घरी मोठा भंडारा ठेवला. पण यानंतर महाराजांना वाटले की लोक फक्त मृत्यू टाळण्यासाठीच त्यांच्याजवळ येऊ लागतील. त्यामुळे त्यांनी थोडे कडक वागायला सुरुवात केली. त्यांचा हा कडकपणा इतरांना कठीण वाटला, पण खऱ्या भक्तांना त्यातही त्यांची कृपा जाणवत होती. आता दुसरी गोष्ट पाहूया. काही लोक साधूंच्या सहवासात राहून स्वतःलाच मोठे समजू लागतात. असाच एक माणूस होता. तो वरवर सेवा करत असल्याचे दाखवत असे, पण मनातून तसा नव्हता. तो लोकांना सांगत असे, माझ्याशिवाय महाराजांचे एकही काम होत नाही. जसा कल्याण स्वामी रामदासांना आवडतो तसाच मी महाराजांना आवडतो. मीच त्यांची चिलम भरतो, त्यांची सेवा करतो. मी त्यांचा सर्वात जवळचा आहे. त्याचे नाव होते विठोबा घाटोळ. त्याचे हे वागणे महाराजांनी ओळखले. एकदा काही परगावचे लोक दर्शनासाठी आले होते. तेव्हा महाराज झोपले होते आणि त्यांना उठवण्याची कोणाची हिंमत होत नव्हती. त्या लोकांनी विठोबाला विनंती केली, आम्हाला तातडीने निघायचे आहे, पण महाराजांचे दर्शन घेतल्याशिवाय आम्ही जाऊ शकत नाही. तू त्यांचा लाडका आहेस, तूच त्यांना उठव. ही स्तुती ऐकून विठोबा आनंदित झाला आणि लगेच जाऊन महाराजांना उठवले. लोकांचे काम झाले, पण विठोबावर संकट आले. महाराजांनी मोठी काठी घेऊन त्याला मारले. तू खूप गर्विष्ठ झाला आहेस. माझे नाव घेऊन स्वतःचा फायदा करत आहेस. असे केल्यास मीच देवाचा अपराधी होईन. हे ऐकून विठोबा घाबरून पळून गेला आणि पुन्हा कधीच परत आला नाही. खरे संत दांभिक आणि स्वार्थी लोकांना जवळ करत नाहीत, पण ढोंगी संत आणि स्वार्थी लोक एकमेकांना साथ देतात आणि लोकांना फसवून पैसे कमवतात. अशी प्रथा समाजासाठी चांगली नाही. संत मात्र सर्वांचे रक्षण करतात आणि प्रत्येक भक्ताची त्याच्या गुणांनुसार परीक्षा घेतात. म्हणून संतांच्या सहवासात असताना नेहमी चांगले आचरण आणि विचार ठेवावे. दासगणूंनी लिहिलेला हा श्री गजानन विजय ग्रंथ सर्व भक्तांसाठी कल्याणकारी ठरो, ही प्रार्थना. तृतीय अध्याय समाप्त. गण गण गणात बोते, जय गजानन.